शिवराधानगर टायटन्स संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमदा फलंदाजी करण्याचा निर्णय, तर सिद्धार्थनगर कॅपिटल संघाला आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी। ही मॅच देखील महत्त्वपूर्ण आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, सुनील आणि स्वप्नील। तर गोलंदाज सज्ज, पहिल्या चेंडूवरती आक्रमण होतंय, चेंडू हवेत, दोन क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण नक्कीच अवलंबलं जाईल। सुनील शिंदे पहिल्या चेंडूवरती आक्रमण करताना पाहायला मिळाले। अक्षय पडवळ गोलंदाजीच्या माध्यमातून इथे आक्रमण समोरच्या दिशेने, हा देखील चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर। शिवशंभोचा छावा, मिळाल्या 6 धावा। षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते, धावफलकावरती 8 धावा आहेत। 8-8-8 दोन मातब्बल संघांची वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पडली जाते गाठ, कोण लावणार कोणाची वाट। इथं देखील परफेक्ट गॅप, फार मोठी दरी भेदलीये, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर। षटकारा पाठोपाठ चौकार, 12 धावा आहेत। 12 धावा धावफलकावरती। पहिल्या 3 चेंडूंवरती आक्रमित होत आहे सुनील, हा देखील चेंडू शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने अक्रॉस दी लाईन चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील, इथे देखील 2 धावा। 14 धाव संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय, हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील, इथे देखील 2 धावा येत आहेत। धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल, याची देही याची डोळा, धावफलकावरती धावा आहेत 16। आपण पाहतोय वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेचा, या महासंग्रामाचा 16 हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे लाजवाब कमालीचा येताना पाहायला मिळेल। डॉट बॉल, षटक संपते पहिल्या क्रमांकाचं बिनबाद 16। शिवराधानगर टायटन्स संघ प्रथमता फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूने सिद्धार्थनगर कॅपिटल। आजच्या दिवसभरामधली मॅच क्रमांक 2। तर षटक क्रमांक 2 भूषण कदम गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळते। 16 धावा आहेत, 16 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट। सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये, आता स्वप्नील मात्र स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतील। 16च्या 16 धावा आतापर्यंत सुनीलच्या आहेत। हा चेंडू देखील आडव्या बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील, इथे देखील सिंगल डबलचं समीकरण, 2 धावा येतील, धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते। 18 रन ऑन बोर्ड, 18 धावा बिनबाद। षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये बारगस्त, हा चेंडू आडव्या बॅटने हवाई फायर तर आहे, तिथे झेल सुटलाय आणि स्वप्नीलला जीवदान मैदानाच्या आतमध्ये असेल, इथे देखील 2 धावा। कॅचेस विन द मॅचेस, कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा। हा चेंडू इथे कमालीचा, हा चेंडू इथे लाजवाब येताना पाहायला मिळेल। 20 धाव संख्येवरती धावफलक स्थिर आहे, हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत। सिंगल डबलचं समीकरण जास्तीत जास्त अवलंबलं जात आहे, धावफलक 22 धावा आहेत। मोठी फटकेबाजी सुनीलच्या बॅटमधून आपण पाहिली, चांगली सुरुवात करून दिली, हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत येत आहेत। अलॉंग दी कार्पेट फटका, जमिनीला समांतर फटका पाहायला मिळतोय, इथे देखील 2 धावा। धावफलकावरती 24 धावा आहेत। हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करेल, स्वप्नीलची खेळी संपुष्टात, धक्का क्रमांक बसला जाईल पहिला। 2 षटकांचा खेळ संपलाय, एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा शिवराधानगर टायटन्स। चला बॅटर धावत पळत या। मस्कू मोडक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील, नॉन स्ट्राईकच्या दिशेने खेळत आहेत। तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज
आकाश गायकवाड. हा देखील चेंडू आडा बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत इथे देखील 2 धावा येत आहेत. धावफलक तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दिवसा ढवळे अजून एका धावेची चोरी आहे. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती अगदी 27 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. मस्कू मोडक स्ट्राईकच्या दिशेने आहे. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. प्रयत्न करावेच लागतील. 27 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. जीवन किती सुंदर आहे. अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस. मार्ग तुला सापडत जाईल. इथे आक्रमण. हवाई फायर. बंगाली रसगुल्ला मस्कूच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल षटकार. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती नजर टाकूया ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तिरी. 33 धावा आहेत. इथं देखील पाहावं आणि पाहत राहावं. लांब लचक षटकार. 6 रन. लागोपाठचे 2 षटकार येताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 39 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील हलक्या हाताने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत येतील. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धावा इथे देखील येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 41 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. मस्कू आक्रमण करतायत मैदानाच्या आतमध्ये. इथं देखील हवाई फायर. हवाई सफर. आकाशाला गबस निघालणारा एक बुलंदी सनसनाटी जलवा षटकार. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 47. 47 धावा. 4 चेंडू 20 धाव्यांची खेळी मस्कू मोडकची आहे. आपलातून खेळ. आग ओकणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा देखील चेंडू मिड विकेट. मोठा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. तोपर्यंत 2 धावा इथं देखील येतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयास होणार का? 2 धावेंनी समाधान. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. षटक संपलं जाईल तिसऱ्या क्रमांकाचं. 3 षटकांचा खेळ संपला. 1 बाद 49. शेवटचा आणि अंतिमचं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज योगेश सोनवणे सज्ज होताना पाहायला मिळतील. हा देखील चेंडू आडा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचताय. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. संधी होती तिथे फेक थोडीशी उशिरा. तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. अर्धशतक पूर्ण होतंय संघाचं शिव राधानगर टायटन्स. 51 धावा आहेत. इथे आक्रमण. सुनीलच्या बॅटमधून हवाई तडाखा. बिग बॅश षटकार. धावफलकावरती 57 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आक्रमण दोनही बाजूने. एका बाजूने आग लावण्याचं काम मस्कू मोडक मैदानाच्या आतमध्ये करत होते, तर त्या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम दुसऱ्या बाजूने सुनील शिंदे देखील करताना पाहायला मिळत आहेत. 57 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आक्रमण आक्रमण आक्रमण. इथे गोलंदाज कमबॅक करणार का? कमबॅक हे करावंच लागेल. सामना महत्त्वपूर्ण. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत येतील. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास होता. तिथे फेक येईल तोपर्यंत एकच धाव. एका धावेबरोबर धावफलक 58. 58 धावा आहेत. इथं देखील आक्रमण समोरच्या दिशेने होत आहे. अगदी आपण पाहूया इथं देखील धावांसाठी धाव संधी आहे आणि सुनीलला इथे परतावं लागेल. क्रिकेट मधली आत्महत्या. धक्का क्रमांक 2. सुनील शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. सुनील बाद होत आहेत तर न्यू बॅटर विजय वाघमारे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. स्ट्राईकला मस्को आहेत. 6 चेंडू 23 धाव्यांची खेळी. हा चेंडू अगदी आपण पाहूया डावेष्टीच्या दूरवरती राहील. व्हाईट बॉलचा इशारा प्रशांत सरांच्या माध्यमातून आला जातोय. इथं देखील लागोपाठचा दुसरा चेंडू वाईट आहे.
61 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू इथे जबरदस्त येतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय, वाईट बॉल आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय. अंपायर्स रिव्ह्यू असेल. संघांना फक्त 2च रिव्ह्यू आहेत, एक रनआउटचा आणि दुसरा कीपरने जर पुढे बॉल अडवला तर त्यासाठी अपील करण्याचा अधिकार फक्त टीम्सला आणि खेळाडूला असणार आहे. बाकी सर्व अधिकार पंचांकडे आहेत. सर ऑनफिल्ड जो डिसिजन असेल तो फायनल असेल. काय निर्णय आहे? फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू नक्कीच जो असणार आहे. डॉट बॉल. शेवटचे काही चेंडू अंतिमच्या षटकातील बाकी आहेत. 61 धावा आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया आडव्या बॅटने. नो बॉल, नो बॉल. पंचांचा इशारा येईल. धावफलक पुढे जात आहे. 55 ची स्पीड लिमिट आहे. अगदी स्पीड गन मशीन देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. षटक संपतंय 4थ्या क्रमांकाचं. 4 षटकांचा अर्थात एक डाव संपलाय. बनवल्या गेल्या धावा 62 तर विजयासाठी 63 धावेंचा पाठलाग. 24 चेंडू 63 धावा विजयाचं समीकरण. 63 टार्गेट. चला आता क्षेत्ररक्षण स्वीकारतील शिव राधानगर टायटन्स तर दुसऱ्या बाजूने सिद्धार्थनगर कॅपिटल. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण संपन्न करतोय. तिसऱ्या क्रमांकाची मॅच आपण पाहणार आहोत. डावा मैल हिटर्स विरोधामध्ये जाधवमाळा स्ट्रायकर्स. यानंतरची होणारी मॅच बोथ कॅप्टन या नाणेफेक आपण करतोय. जाधवमाळा स्ट्रायकर्स आणि डावा मैल हिटर्स दोनही संघ बलाढ्य ताकदीचे आहेत. या दोनही संघांमध्ये यानंतरची मॅच रंगताना पाहायला मिळेल. बोथ कॅप्टन येतील. नाणेफेक आपण करतोय.
चला मॅच सुरू करून घ्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच होती ऑन. दुसऱ्या क्रमांकाची मॅच, दुसऱ्या डावाला सुरुवात. 9:30 वाजले, त्यामुळे वेळेचं बंधन असेल. वेळ वाचवा. खेळाडूंना वारंवार विनंती अथवा सूचना असेल. षटक क्रमांक पहिलं स्वप्नील गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत, तर सलामीची जोडी अक्षय आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अक्षय पडवळ एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने योगेश सोनवणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षमता दोन्ही बाजूने आहे. 24 चेंडू विजयासाठी 63 धावा. समीकरण देखील तयार झालंय. इथे कोण बाजी मारणार? लकी ड्रॉचे शेवटचे 5 ते 7 मिनिटं बाकी आहेत. ज्या खेळाडूंची नाव नोंदणी अजूनही बाकी असेल, लकी ड्रॉची नाव नोंदणी सुरू आहे. नाव नोंदणी करून घ्या. इथे पहिल्या चेंडूवरती अक्षय करेल आक्रमण. चेंडू सरळ जातोय, लांब 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 लचक षटकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण आहे. आक्रमक फलंदाजांमध्ये अक्षयचं देखील लाभ आहे. फार मोठी क्षमता, फार मोठी ताकद अक्षय मध्ये आहे, परंतु नजाकत इथे दाखवावी लागेल. सुरुवात लाजवाब. 6 धावा आहेत. स्वप्नील वरती आक्रमण होईल. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया बॅकफूट वरती सरकत हलक्याच्या हाताने खेळून काढला. इथं देखील क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर. धावा येतील 4 चौकार. पहिल्या 2 चेंडूंवरती मात्र इथे धावांची लयलूट करतायत अक्षय. धावफलकावरती 10 धावा आहेत. शेवटचे 22 चेंडू 53. आता विजयाचं समीकरण नक्कीच तयार होईल. क्रिकेट रसिकांची गर्दी आणि दर्दी क्रिकेट रसिक मैदानावरती उपस्थित आहे. तमाम क्रिकेट राजाचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं असेल. इथं देखील शॉर्टम पुल पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल अक्षयच्या बॅट मधून इथं देखील आला जाईल हवाई सपर षटकार. वादळ येतात, वादळ जातात, वादळ धुमाकूळ देखील घालतात. ह्या मॅच मध्ये अक्षय नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय आणि वादळी खेळी देखील करताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 16 धावा आहेत. वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. 18 पगड जातीचे बावळे एकत्रित केले आणि हिंदवी स्वराज्य घडवून आणलं. हा इतिहास या मातीचा आहे. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतलेली शपथ आपल्या सर्वांना ठाऊक असावी. हा देखील चेंडू बॅकफूटवरती सरकत हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूच्या पाठमावर धावतायत. चेंडू अडवला जाईल गलीच्या दिशेने. तोपर्यंत पुनश्च एकदा 2 धावा. धावफलक 2च्या मदतीने 18 धावा आहेत. 18 क्रमांकाची जर्सी विराट कोहली हे नाव आपल्या सर्वांच्या समोर आलं जाईल. इथं देखील समोरच्या दिशेने आक्रमण आहे. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका, हवाई सफर षटकार आणि 200 रुपयाचं प्राइज क्रिकेट रसिकांना अर्थात प्रेक्षकांना देखील असेल. कोणी झेल घेतला या तुमचं पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जाईल. समर्थ शेवाळे नाही ना? हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूच्या पाठमोर धावतायत. इथं देखील ए रास्ते हे 4 के चौकार. जर खेळाडू असेल तर तिथे प्राइज नसेल. फक्त क्रिकेट रसिकांसाठी असणारी संधी आहे. खेळाडूंसाठी प्राइज मैदानाच्या आतमध्ये दिले जातील. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 28 धावा आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 18 चेंडू 35 धावा. विजयाचं समीकरण जरूर आहे. कमालीचं आक्रमण अक्षयच्या बॅट मधून होताना पाहायला मिळालं. फार मोठं आक्रमण स्वप्नील वरती झालं. त्या षटकामध्ये अगदी आपण पाहूया 3 षटकार 2 चौकार नक्कीच वसूल करताना पाहायला मिळाला. पवारमाळा सुपर किंग आणि पिंपळमाळा फायटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. नाणेफेक आपण करतोय.
पवारमाळा सुपर किंग त्यांच्या विरोधामध्ये पिंपळमाळा फायटर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकरात लवकर ही मॅच संपण्याच्या अगोदर नाणेफेक होणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज सज्ज होतील. संदीप. पहिला चेंडू अगदी आपण पाहूया नो बॉल. पंचांचा इशारा आला जाईल. अवांतर धावेच्या बरतीने धावफलक पुढे जात आहे. 29 धावा आहेत. इथं देखील आक्रमण चेंडू हवे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सुनील शिंदे टिपतील झेल. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. योगेश शून्यावरती बाद आहेत. तर न्यू बॅटर नीरज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. आमचे गुणलेखक नक्कीच आहेत सुमित गायकवाड सर. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये लेखनी सम्राट म्हणून भूमिका बजावत आहेत. त्यांचंही मनापासून कौतुक. खरं तर प्रत्येक खेळाडूने घेतलेले परिश्रम आहेत. सर्वांची साथ आणि तदनंतर ही क्रिकेटची स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न होते. हा देखील चेंडू सन्मानजनक खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत इथे देखील एक धाव येईल. धावफलक 30 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. तीस धावा आहेत. 16 चेंडू बनवायच्या 33. 16 चेंडू 33 धावा. विजयाचं समीकरण अजूनही आहे. अक्षय ऑन स्ट्राईक. हा चेंडू इथे सन्मानजनक वेट अँड वॉच हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. इथे 2 धावा यशस्वी येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 32 धावा आहेत. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. 32 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाचं होतं. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे. बडी मछली जाल में, बडी मछली जाल में. अक्षय पटवाळ बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाज होते बाद. सुनील इथे नक्कीच क्षेत्ररक्षण करतायत. या अगोदर देखील आपण चर्चा करत होतो. अनेक स्पर्धा आपण पाहिल्या फलंदाजाच्या जोरावरती गाजवल्या जातात. अनेक स्पर्धा गोलंदाज गाजवतात. परंतु क्षेत्ररक्षकाच्या देखील जोरावरती सामने विजयी करता येऊ शकतात. याची प्रचिती इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. 32 धावा स्थिर आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर भूषण कदम स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतील. हा देखील चेंडू आडव्या बॅटने. तिथे देखील चेंडू हवे. झेल सुटलाय. झेल सुटलाय आणि तदनंतर अगदी आपण पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लाजवाब क्षेत्ररक्षण बॅकअपचं काम सुंदर करतील. तोपर्यंत 2 धावा आहेत. 34 ऑन बोर्ड. कॅचेस विन द मॅचेस. कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी तुटा. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे. गॅपमध्ये चेंडू खेळून काढलाय सुनील शिंदे. तिथे देखील आहेत. लाजवाब क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा येतील. चीनच्या भिंतीसारखे उभे आहेत. तिथे प्रत्येक चेंडू अडवण्याचं काम सुनील करतायत. षटक संपतंय दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ संपला धावफलकावरती. 36 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू बनवायचे 27. पवारमाळा सुपर किंग आणि त्यांच्या विरोधामध्ये पिंपळमाळा फायटर्स. बोथ कॅप्टन लवकरात लवकर या कॅप्टन उपस्थित आहेत. नाणेफेक आपण करतोय. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज मस्कू मोडक. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने फ्लिक केला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया आहेत तैनात. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. तोपर्यंत 2 धावा यशस्वी आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 38 धावा आहेत. 38 ऑन बोर्ड. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचतायत. इथं क्षेत्ररक्षण खराब. चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. धावफलकावरती 42 धावा आहे. शेवटचे 10 चेंडू. विजयाचं समीकरण 21 धावा. इथं देखील चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळलाय. इथं देखील गलती गलतीवर गलती पे गलती. लागोपाठचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. एक एक चूक संघाच्या महागाईला आग लावणारे असेल. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसनं मागतोय शेजारी. अशी गंमत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 46 धावा आहेत.
हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतायत. चेंडू अडवला जाईल. सिंगल डबल समीकरण इथं देखील अवलंबलं जात आहे. 2 धावा येतील. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 1 रन शॉट अर्थात एकच धाव असेल. अर्थात धावफलकावरती धावा आहेत 47. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया मिड विकेट क्षेत्रामध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण. संधी आहे. बाल बचावलाय. भूषण मैदानाच्या आतमध्ये 2 धावा इथे देखील येत आहेत. धावफलकावरती 49. 49 धावा. 7 चेंडू बनवायच्या 14. इथं देखील समोरच्या दिशेने हवाई फायर तर आहे. लांबी आणि उंची दोनही पाहायला मिळालंय आणि चेंडू देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नीरज आक्रमण करताना पाहायला मिळाले. 3 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 55 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू बनवायच्या 8 धावा. शेवटचं षटक महत्वपूर्ण षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पिंपळमाळा फायटर संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय. तर पवारमाळा सुपर किंग संघाला आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी. पवारमाळा सुपर किंग सामना संपला लगेच मैदानाचा ताबा घेतील. शेवटचे 6 चेंडू बनवायच्यात 8 धावा. रोमहर्षकता वाढतीये. श्वास रोखून ठेवणारा सामना. पैसा वसूल मॅच. सुपर डुपर हिट मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. लकी ड्रॉची नोंदणी सुरू आहे. अगदी 5 ते 10 मिनिटं लकी ड्रॉची नोंदणी सुरू राहील आणि त्यानंतर लकी ड्रॉ पूर्णपणे नोंदणीसाठी बंद होईल याची नोंद घ्या. ठीक 10 वाजता. तरी जे क्रिकेट रसिक अजूनही नोंदणी करायची बाकी असतील नोंदणी करून घ्या. पहिला चेंडू समोरच्या दिशेने झेल तिथे टिपला जाईल आणि भूषणला इथे परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद. अनिकेत कुंभार गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत आणि पहिल्या चेंडूवरती विकेट देखील टिपली जाते. फलंदाजांना विनंती असेल पॉपिंग क्रीजची जी रेष आहे समोरची त्या रेषेच्या तिथे तुमचा पाय असणं बॉल टाकण्याच्या अगोदर गरजेचं असेल याची नोंद घ्या. वारंवार सूचना असतील. तुम्ही बॉल टाकल्यानंतर पुढे जाऊन चेंडू खेळू शकता परंतु बॉल टाकेस तोपर्यंत रेषेला तुमचा पाय असणं गरजेचं असेल याची देखील नोंद घ्या. शेवटचे 5 चेंडू 8 धावा. गोलंदाज करामत करतायत. हा चेंडू देखील आडव्या बॅटने अलॉंग दी कार्पेट नक्कीच खेळलाय. अनिकेत कुंभार गोलंदाजीच्या माध्यमातून तिथे क्षेत्ररक्षण लाजवाब. धावांसाठी धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे देखील येतील. धावफलक 2च्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 57. शेवटचे 4 चेंडू 6 धावा. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण केलं जात आहे. तिथे क्षेत्ररक्षण खराब. बॅकअपचं काम होईल तोपर्यंत इथे देखील 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 59 ऑन बोर्ड. 59 धावा आहेत. शेवटचे 3 चेंडू 4 धावा. एक डॉट बॉल इथे विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. तर एक मोठा फटका दुसऱ्या बाजूने विजयाच्या दिशेने घेऊन जाताना पाहायला मिळेल. इथे विकेट सपाटन. धावच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. आत्ताची 1 धाव आहे. सत्यम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. शेवटचे 2 चेंडू 3 धावा. श्वास रोखून ठेवणारा सामना. पैसा वसूल मॅच. श्वासाशिवाय जगण होईल. पंखांशिवाय उडणं देखील होईल आणि एक दिवस तेलाशिवाय मातीचं जळणं देखील होईल. श्वास रोखून ठेवणारा सामना इथे आपण पाहतो. इथे एक सिंगल आली आहे. एका धावे बरोबर धावफलक पुढे जात आहे. 61 61 धावा. शेवटचा 1 चेंडू बनवायच्या 2 धावा. सामना जर टाय झाला
तर स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार का? एक चेंडू 2 धावा, विजयाचं समीकरण, धडधड प्रेशर मैदानाच्या आतमध्ये दोनही बाजूने जाणवेल. सामना रंगतोय, सामना रंगलाय. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. श्वास रोखून ठेवणारा सामना. जर कोणाला बीपीचा त्रास असेल तर सामना पाहूच नका. धडधड 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 प्रेशर वाढवणारा सामना. एका बाजूने गोलंदाज अनिकेत वरती प्रेशर आहे, तर दुसऱ्या बाजूने फलंदाज सत्यम वरती देखील दबाव. सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. टाळ्यांचा कडकडाट. कोण मारणार बाजी ह्या मॅच मध्ये? शिवराधानगर टायटन्स की दुसऱ्या बाजूने सिद्धार्थनगर कॅपिटल. एक चेंडू 2. हा चेंडू हलक्याच्या हाताने खेळला. इथे एक सिंगल येईल आणि याच बरोबर स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळते. सिद्धार्थनगर 3 फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. तर दुसऱ्या बाजूने शिवराधानगर टायटन्स 3 बॅट्समन पेव्हिलियन कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच येतील. विनंती असेल. आणि शिवराधानगर टीम तुमचे देखील 3 बॅट्समन कळवा आणि एक बॉलरचं नाव कळवा. आत्ताच डिक्लेअर करा ही नावं, विनंती असेल. कॅप्टन या दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. तुमचे 3 फलंदाजांची नावं आणि एका गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. सुपर ओव्हर असेल. सुपर ओव्हरला कोणत्याच प्रकारचा पॉवर प्ले नसणार आहे. चला दोन्ही टीम 3 बॅट्समन आणि एक बॉलर नावं कळवा, आमच्यापर्यंत पोहोचवा लवकरात लवकर, विनंती असेल. आणि दोन्ही इनिंगला नवीन चेंडू असतील याची नोंद घ्या. सुपर ओव्हरला दोन्ही डावांसाठी नवीन चेंडू असतील याची नोंद घ्या. एक लहान मुलगा या धावत पळत मैदानाच्या आतमध्ये बॉल चॉईस करायचा आहे. धावत पळत लहान मुलगा मैदानाच्या आतमध्ये येईल. हा आनंद या क्रिकेटच्या स्पर्धेचा आहे. लहान मुलं देखील फार मोठा आनंद उत्सव साजरा करतायत. यात्रेपेक्षा जास्त मोठी शोभा या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच जी आलेली पाहायला मिळते. प्रत्येक क्रिकेट रसिकांच्या मनावरती अधिराज्य करणारी ही स्पर्धा वडकी प्रीमियर लीग.
चला सामना सुरू करून घ्या विनंती असेल. सुपर ओव्हर स्पर्धेतील पाहायला मिळते. दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आज पैसा वसूल मॅचेस मैदानावरती पाहायला मिळतील, यात मात्र शंका नाहीये, कारण प्रत्येक संघासाठी विजय महत्वाचा आहे. अक्षय आणि योगेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजीच्या माध्यमातून शिवराधानगर टायटन्स संघाचे असणारे गोलंदाज अनिकेत कुंभार सज्ज होताना पाहायला मिळतील. लेट्स दी प्ले. सुपर ओव्हर. क्रिकेट रसिकांनो, स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर आहे. एकदा जोरदार टाळ्या दोनही संघांसाठी वाजल्या पाहिजेत. पैसा वसूल मॅच. सुपर ओव्हर. कोण ठरणार दावेदार? पहिला चेंडू आक्रमण झालंय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबल तर समीकरण अवलंबलं जात आहे. 2 धावा इथे येत आहेत. 2 धावत संख्येच्या मदतीने धावफलक उघडलं जाईल. 2 धावा धावफलकावरती सिद्धार्थनगर कॅपिटल. सुपर डुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने झेल टिपलाय. बडी मछली जाल में. अक्षय पटवळ बॅक टू द पॅव्हेलियन. विजय जबरदस्त झेल टिपताना पाहायला मिळालेत. शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये जी दाखल होताना पाहायला मिळते. नीरज. तर न्यू बॅटर आता स्ट्राईकच्या दिशेने असेल. आंतरराष्ट्रीय नियमावली आहे, त्याचं देखील पालन आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. कॅच विकेट झाल्यानंतर न्यू बॅटर स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतात. नीरज गायकवाड. 10 वाजेपर्यंत लकी ड्रॉ सुरू राहील, याची देखील नोंद क्रिकेट रसिकांनी घ्या. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. चेंडू अडवला जाईल. सिंगल डबलचं समीकरण. इथे देखील 2 धावा येत आहेत. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 4 धावा आहेत. सुपर ओव्हर पहिल्या 3 चेंडूंमध्ये 4 धावा आल्यात. उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल आणि फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. 4 धावा बनवल्यात. विजयासाठी 5 धाव्यांचं टार्गेट. चला आता सिद्धार्थनगर कॅपिटल धावत पळत क्षेत्ररक्षण साधवा. चला क्षेत्ररक्षण साजबा. बॅटर या मैदानाच्या आतमध्ये शिवराधानगर टायटन्स. चला बॅटर या लवकर. बॅट्समन चला पटकन. सुनील आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. 6 चेंडू विजयासाठी 5 धाव्यांची गरज. सुपर ओव्हर जरी टाय झाली तर परत सुपर ओव्हर पाहायला मिळेल. 6 चेंडू बनवायचे 5. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय. सिंगल घेतलीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा इथे यशस्वी येतील. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने संघाचं खातं उघडलं जात आहे. समीकरण बदलेल. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत 5. बनवायच्यात विजयासाठी धावा 3. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतायत. इथे देखील सिंगल डबल समीकरण. 2 धावा येतील. 4 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे 4 चेंडू 1 धावेची गरज. ही 1 धाव जर 4 चेंडूंमध्ये रोखली तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? प्रश्नचिन्ह सर्वांच्या समोर. हा चेंडू इथे लाजवाब सुरेख येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल.
शेवटचे 3 चेंडू 1 धाव विजयाचं समीकरण. अक्षय करामत करणार की दुसऱ्या बाजूने सुनील शिंदे. शेवटचे 3 चेंडू बनवायची 1 धाव. हा चेंडू पुढे सरसावत आणि याच बरोबर सुपर ओव्हरचा मानकरी ठरलाय शिवराधानगर टायटन्स. खूप खूप असं अभिनंदन. पवारमाळा सुपर किंग संघ मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण साधवा. तर दुसऱ्या बाजूने पिंपळमाळा फायटर्स. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. टॉस पिन करत फलंदाजी स्वीकारली आहे पिंपळमाळा फायटर्स संघाने. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा विनंती असेल. पवारबाळा सुपर किंग मैदानाचा ताबा घ्या. सुनील शिंदे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सुनील या सुशांतजी लडके साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. सुनील शिंदे एक अफलातून खेळी करत मात्र मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरतायत. एक अष्टपैलू कामगिरी सुनीलची पाहायला मिळाली. अमितदादा बोडक त्याचप्रमाणे गणेशदादा बोडक आणि आदरणीय लडके साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी सुनीलला वितरित करतोय. जबरदस्त खेळला संघासाठी. पहिली सुपर ओव्हर आपण या अगोदरच्या मॅच मध्ये पाहिली आणि एक जबरदस्त लढत या अगोदरची जी पाहायला मिळाली. दोनही टीमचे 12th मॅन येतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. दोन सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूने महेश तर दुसऱ्या बाजूने